ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय, हा जंतर मंतरचा परिसर, हा संपूर्ण परिसर या ठिकाणी किती मोठ्या संख्येने जेनझी आणि तरुणाई जमलेली आहे। नीट पेपर फुटीचा मुद्दा आहे आणि त्यावरूनच मुख्य मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि हा संपूर्ण परिसर आपण आंदोलकांनी त्या ठिकाणी किती जंतर मंतरवरून संसदेपर्यंत शांततापूर्ण मार्च जो आहे तो निघणार आहे। परंतु या संपूर्ण मार्चला जी आहे ती परवानगी जी आहे ती पोलिसांकडून, दिल्ली पोलिसांकडून नाकारलेली आहे। त्यामुळे हे कुठेतरी हे सगळे एकवटलेले तरुण जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात आहेत आणि या सगळ्या तरुणांना रोखण्याकरता दिल्ली पोलिसांकडून देखील या ठिकाणी संपूर्ण सूचना ज्या आहेत ते या ठिकाणी देण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु दिल्ली जाणारच अशा पद्धतीची ठाम भूमिका जी आहे ती या सगळ्या तरुणांनी घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देशभरातून हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने हे सगळे तरुण जे आहेत या दिल्लीतल्या ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय, एकीकडे मोठ्या संख्येने जमलेले हे सगळे सीजेपीचे समर्थक, तरुणाई, जेनझी, संपूर्ण परिसर या ठिकाणी आंदोलकांनी भरून गेल्याचं आणि त्यांना दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणानंतर स्वतः अभिजित दिपके यांनी या सगळ्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते हाती घेतलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि संपूर्ण RF ही संपूर्ण ही जी फोर्स आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे आणि संपूर्ण तरुणांचा रोष जो आहे तो या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अभिजित दिपके हे सध्या जंतर मंतरवरती आहेत आणि ते या आंदोलनाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकार असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, हे सर्वच जण जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। परंतु आंदोलन जे आहे ते कुठेतरी संसदेवरती जाऊ नये अशी भूमिका जी आहे, संसदेपर्यंत होऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती तर मोठ्या संख्येने निमलष्करी दल आणि तुकडे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे। या परिसरात मोबाईल जॅमर लावण्यात आलेला आहे। शांततेच्या मार्गाने संसदेवर मोर्चा काढणारच असं सीजेपीने सांगितलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रामुख्याने लावून धरण्यात आली। नीट पेपर फुटी प्रकरणात राजीनाम्याची मागणी यासाठी खरं तर हे आंदोलन सुरू झालं होतं। तब्बल आता 1 महिना होत आलेला आहे आणि आता या तरुणाईच्या उद्रेक झालेल्या आंदोलनात तरुणांनी आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। जंतर मंतरवर पोलिसांचा हा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहतोय। देशभरातील तरुण या ठिकाणी जमलेला आहे। अगदी काल रात्रीपासून अनेक तरुण जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। भर पावसात देखील हे आंदोलन कालपासून सुरू आहे। नक्कीच। तर हा संपूर्ण परिसर जो आहे, जिथे जिथे नजर टाकता येईल ती ड्रोन दृश्य आपण पाहिलेली होती। या संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येने आलेले आंदोलक आहेत। हे सगळेच आंदोलक सीजेपीच्या या मोर्चाला समर्थन करतायत। संसदेवर मोर्चा काढणार असं सीजेपीने आधीच जाहीर केलेलं होतं आणि आजच संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। माझं बोलायचं तात्पर्य हे आहे की हा एवढा मोठा जो युथ आहे, आज ह्यांची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे। कुठून लोक येत आहेत फक्त आणि काय आहे ना, ते काही खात नाही, काही पित नाही, नुसते फक्त नारे लावतात आणि फक्त मांग करतात आंदोलनाची। अभिजित दिपके, त्याच्यानंतर प्रकाश राज, शबाना आझमी हे सगळे आले। सगळ्यांनी फक्त एकच मांग केली आहे की बाबा तुम्ही इस्तिफा द्या, एक इस्तिफा द्या, त्याच्यानंतर हे सगळे आपापल्या घरी जातील। पण कोणीच नाही। आता 11 वाजल्याची वेळ आहे, 9 वाजता सुरू होणार होतं। बॅरिगेड्सचा सगळ्यात मोठा प्रश्न, कारण बॅरिगेड्स मी जेव्हा सकाळी होतो त्या पोलिसांनी सांगितलं की आम्ही बॅरिगेड्स जे आहेत ते मूव्ह करतोय म्हणजे हे मोठे बॅरिगेड्स आधी तिकडे लावलेले। तर ह्याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न आता हे मोठे बॅरिकेड्स ते लोक सगळ्यांना आतमध्ये घेऊन पॅक करतील का? जेव्हा दिपके इकडनं पूर्ण सैलाब घेऊन निघेल तेव्हा हे पॅक करतील का? कारण परमिशन त्यांच्याकडे नाहीये। त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही परमिशन नाही देऊ शकत। तर ते पूर्ण पॅक केल्यानंतर मग इकडची परिस्थिती काय होईल? इकडे
काही होऊ शकतं, कोणाचा जीव जाऊ शकतो, एवढं सफोकेशन आहे, श्वास घ्यायला जागा नाही, तर पॅक करून लॉक करून टाकतील का? कारण हे इकडेच नाही, हे एवढी आहे. जनपदला मी आता जाऊन आलोय, जनपद मेट्रो स्टेशन पूर्ण पॅक आहे, लोक नुसते येत आहेत, फक्त दिल्ली नाही, अक्रॉस द